नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारताचं राष्ट्रगीत म्हणजेच जनगण मन, याचा नेमका इतिहास काय आहे हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. लहानपणापासून आपण हे राष्ट्रगीत म्हणतो, परंतु याचा इतिहास हा आपल्याला नक्कीच माहीत नसतो. तो आज इतिहास आपल्याला याच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, भारताचं राष्ट्रगीत, जे राष्ट्रगीत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जन गण मन, या राष्ट्रगीताचे जे मूळ लेखक आपल्याला पाहायला मिळतात ते लक्षात घ्या मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर. काय नाव आहे? रवींद्रनाथ टागोर हे या राष्ट्रगीताचे लक्षात घ्या मूळ लेखक आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर हे राष्ट्रगीताचे लेखक आहेत. मित्रांनो, ते गीतकार, लेखक म्हणजेच गीतकार, त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांनी ते स्वतः गायलेलं देखील आहे. त्याच्यामुळे संगीत असेल, गायन असेल आणि गीत, ह्या तीनही प्रकारच्या आखाड्यांवरती जनगण मन याचं काम रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे. त्यांनी मूळ हे जे राष्ट्रगीत आहे ते आपल्याला बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या, जनो गणो मनो, किंवा यालाच आपण म्हणतो भारतो भाग्यो विधातो. भारतो भाग्यो विधातो या पद्धतीने मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं हे आपलं राष्ट्रगीत आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याकडे लॉर्ड पंचम जॉर्ज म्हणून एक व्यक्ती आलेले होते, जे इंग्लंडचे राजे होते, आणि ते ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला भारताचं वर्णन हे त्यांच्यासमोर करायचंय. यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना सांगितलं की बाबा रे, भारत त्यांना समजून सांगा. मग हा भारत समजून सांगण्यासाठी मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याकडे जे गीत लिहिलं ते गीत म्हणजे भारतो भाग्यो विधातो, जनो गणो मनो. आणि जे गीत त्यांनी मूळतः बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे पूर्ण मोठं गीत, आणि मग या गीताचे जवळपास पहिलं जे कडवं आहे त्या पहिल्या कडव्याला आपण काय केलं मित्रांनो, लक्षात घ्या, राष्ट्रगीताचा दर्जा दिला. तो 24 जानेवारी 1950 ला, 24 जानेवारी 1950 ला आपण हा राष्ट्रगीताचा दर्जा जनगण मन याला दिलेला होता. याचा अर्थ ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वजवंदन केलं, त्यावेळेला कुठल्याही प्रकारे जनगण मन हे वाजवलं गेलेलं नव्हतं, ते म्हटलं गेलेलं नव्हतं. हे नीट लक्षात घ्या. जनगण मनला राष्ट्रगीताचा दर्जा कधी मिळाला? 24 जानेवारी 1950 ला. होतं काय मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातात त्यावेळेला या डेट जरी माहिती असल्या तरी मित्रांनो त्या प्रकारचा विचार त्यावेळेला होत नाही, आणि मग अशा प्रकारची प्रश्नांची उत्तरं आपली चुकतात. म्हणून या काही बारकाईच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपण जे जनगण मन म्हणतो, तुम्ही म्हणतात, मी म्हणतो, उत्तर भारतातला व्यक्ती म्हणतो, दक्षिण भारतातला व्यक्ती म्हणतो, गुजरात मधला व्यक्ती म्हणतो, ईशान्य भारतातला व्यक्ती म्हणतो. प्रत्येक व्यक्ती जे जनगण मन आपण म्हणतो ते मित्रांनो मूळ जरी समजा बंगाली भाषेमध्ये असलं तरी आपण कुठल्या भाषेमध्ये म्हणतो? कारण मित्रांनो आपल्याला तर बंगाली भाषा येत नाही, म्हणजे मला तर येत नाही, आणि आय थिंक सो तुम्हालाही ती येत नसावी, बरोबर आहे ना? मग अशा वेळेला मित्रांनो सध्या जनगण मन आपण कोणत्या भाषेमध्ये म्हणतो हे खूप महत्वाचं आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, याच भारतो भाग्यो विधातोला आपण भारत भाग्य विधाता म्हणजेच कोणत्या भाषेमध्ये आणलेले लक्षात घ्या, तर हिंदी भाषेमध्ये आपण आणलेला आहे. त्यामुळे सध्या भारतातला जो व्यक्ती आहे जो जनगण मन असं म्हणतो तो कोणत्या भाषेमध्ये म्हणतो मित्रांनो, तर तो हिंदी भाषेमध्ये म्हणतो. पण आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाहीये, हिंदी ही आपली राजभाषा आहे. मग अशा वेळेला दक्षिण भारतामध्ये केरळ असेल, तमिळनाडू असेल, हे राज्य हिंदीचा स्वीकार तेवढ्या प्रमाणात करत नाहीत. मग अशा वेळेला ते लोक हिंदीमध्ये जनगण मन म्हणतात का? प्रश्न आहे मित्रांनो. कधी कधी अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच येतात, पण त्याचं उत्तर मात्र तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, ते लोक हिंदीमध्ये जनगण बिलकुल म्हणत नाहीत. ते लोक जनगण म्हणतात कुठल्या भाषेमध्ये? तर ते म्हणतात, लक्षात घ्या, इंग्रजी भाषेमध्ये. इंग्रजी भाषा खास करून मित्रांनो कुठल्या एरियासाठी? तर लक्षात घ्या, आजच्या अवस्थेनुसार तमिळनाडू, त्याचप्रमाणे लक्षात घ्या केरळ. आता आजच्या अवस्थेनुसार असं मी का म्हणलं?
कारण जे केंद्रात सरकार आहे त्याच्या विरोधातलं सरकार केरळमध्ये आणि तमिळनाडूमध्ये आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, केरळ आणि तमिळनाडूमध्ये जे लोक आहेत ते इंग्रजी भाषेमध्ये जनगण मन म्हणतात. मग त्यासाठी देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच एक रचना केली होती, जनगण मनचं इंग्रजीतलं रूपांतर. त्याला नाव दिलं होतं द मॉर्निंग सॉन्ग. द मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया. काय नाव दिलं होतं मित्रांनो? द मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की जे आपल्याला माहिती नसतं. एकूण जनगण मन हे खूप मोठे, परंतु त्यातल्या केवळ पहिला कडवा हा आपण या ठिकाणी स्वीकारला आणि तो मित्रांनो या ठिकाणी आपण काय करतो तर 1 मिनिटाच्याही आतमध्ये पूर्णपणे कव्हर करतो. अशा पद्धतीने हे जनगण मन, त्याच पद्धतीने ते लिहिणारे रवींद्रनाथ टागोर, एक महान अशा प्रकारचे आपल्याकडचे लेखक. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले 2 महत्वपूर्ण गीतं, जनगण मन आणि आमारा सोनारा बांगला, हे दोनही गीत मित्रांनो सध्याच्या काळात 2 देशांचे राष्ट्रगीत आहेत. अर्थात जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आणि आमारा सोनारा बांगला हे मित्रांनो बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. सो मित्रांनो, याच पद्धतीच्या नवनवीन माहितींसाठी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्ही शेअर केलेलं, सबस्क्राईब केलेलं बटन, लाईक केलेलं बटन हे नक्कीच आमची प्रेरणा वाढवण्याचं काम करतं आणि त्यातून नवनवीन अशा प्रकारच्या माहित्या शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं देखील काम करतं. सो मित्रांनो, इथे आपण थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद.